एक 13-14 वर्षाची मुलगी रोडच्या कडेला उभा होती आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती मोटरसायकलवर घेऊन आला। त्या मुलीला लालूच दिली, गाडीवर बसवलं आणि मग ती जी मुलगी आहे तिला घेऊन तो थेट शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर ती जी 13-14 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर जबरदस्ती केली। जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी त्या मुलीला सोडलंच नाही आणि मग काही वेळानंतर त्या मुलीला त्याच परिसरामध्ये आणून सोडलं आणि तो तिथून फरार झाला। पण मात्र हे संपूर्ण प्रकरण जेव्हा समोर आलं ते एक होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच जळगावमधील जे सुभाष चौक आहे त्या परिसरातील एक मंदिर आहे आणि त्याच मंदिराजवळ एक रोड आहे आणि त्या रोडच्या कडेला एक मतिमंद मुलगी होती 13-14 वर्षाची आणि ती तिच्या परिवारासोबत त्या ठिकाणी भीक मागत होती। म्हणजे अतिशय खराब परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती काही नव्हती, म्हणून रोडच्या कडेला ते भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह करत होते। मग त्याच ठिकाणी 5 जानेवारी 2024ला एक व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि ती जी 13-14 वर्षाची मुलगी आहे त्या मुलीला लालूच दिलं आणि त्याच्या मोटरसायकलवर बसवलं आणि तो तिला घेऊन जळगाव भुसावळ रोडवरील जे दूरदर्शन टॉकीज आहे, दूरदर्शन टॉकीज जवळ एक शेत आहे आणि त्याच शेतामध्ये तो मुलीला घेऊन गेला आणि त्या मुलीबरोबर जबरदस्ती करू लागला। आता मुलगी ती मतिमंद होती, तिला काही समजत नव्हतं आणि हा तिचा गैरवापर करत होता, तिच्यावर बळजबरी करत होता। त्याचं मन भरेपर्यंत त्याने त्या मुलीला सोडलं नाही आणि मग काही वेळानंतर तिला त्याच परिसरामध्ये रोडवर आणून सोडलं आणि ती जी मुलगी आहे ती थेट तिच्या घरी गेली, तिच्या आईवडिलांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पण मात्र जेव्हा मुलगी बेपत्ता झाली होती, त्यांच्यासोबत नव्हती, तेव्हा तिच्या आईवडिलांनी जवळचं जे शनीपेठ पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून घेतली होती, शोधाशोध सुरू केली होती। पण काही तासानंतरच ती मुलगी परत आली आणि मुलीनं घडलेला संपूर्ण प्रकार आईवडिलांना सांगितला। आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये सांगितला। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली। परिसरामध्ये लावलेले जेवढे CCTV कॅमेरे आहेत ते तपासून पाहिले तर त्यांच्या लक्षात आलं की त्या मुलीला घेऊन जाणारा जो व्यक्ती होता, जो आरोपी होता, त्याचं नाव होतं वसीम खान यानेच तिला मोटरसायकलवर बसून नेलं होतं आणि तिच्यासोबत सगळं काही केलं होतं। म्हणून पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून या वसीम खानला अटक केली आहे, न्यायालयामध्ये हजर केलंय। न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीसुद्धा सुनावलेली आहे। आता या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस करतच आहेत। पण जेव्हा या मुलीला उचलून नेलं होतं त्या आरोपीनं 5 तारखेला पोलिसांनी त्याला 7 तारखेला अटक केली आहे, 7 तारखेला त्याला कोर्टामध्ये हजरसुद्धा केलं। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे, महिला, मुली, तरुणी, लहान मुली यांच्यासोबत कशा पद्धतीनं घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।